हमारा ये भी ब्लॉगिंग स्टार्ट करने वाला है। Yes, do follow his channel. सब्सक्राइब करना ना इस चैनल को अनसब्सक्राइब करना और ब्लॉक करना है। नहीं रिपोर्ट करना त्यांना मारायला. अरे आपल्याला भेटतंय ना मारायला. हे इथं छोटा मंदिर आहे ना बे कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. ते आज आहे मम्मी सॉरी मम्मी म्हणत आहे नाही पप्पा. तसं डायरेक्ट नको सांगू भाई. तर आज आहे आम्ही गाडीमध्ये, तर गाडीमध्ये आहो म्हणून आम्ही कुठे चाललोय तर गाईज आम्ही चाललोय मुंबईला. लास्ट मोमेंटवर प्लॅन बनला आमचा की मग पप्पा आणि शरीचा बर्थडे आहे तर त्यांना सरप्राईज द्यायचं. नॉट सरप्राईज पण माहिती आहे हा माहिती आहे त्यांना. पण इट्स लाईक आता आम्हाला लेट झाला आहे, रात्र झाली वगैरे आहे. पण म्हटलं ठीक आहे आम्ही इव्हनिंग सोबत स्पेंड करू म्हणून आम्ही जातोय मुंबईला. पप्पा ऑलरेडी मुंबईला पोहोचले आहेत सकाळीच आणि मम्मी तर आमच्या सोबतच आहे. आणि शरीवनी शिवानीला एकदम गरम शिव्या दिलेल्या आहे डायरेक्ट. गरम शिव्या दिलेल्या आहे कारण की आम्हाला लेट झालं तर तिने थोडं बोललेली आहे आम्हाला. तर आम्ही आता फुल स्पीड जातो आहे मुंबईला. तर चला आता तिथे गेल्यावरच भेटू. नाही. त्याच्या आधी मला एक खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मम्मीसाठी. मम्मी जरा लाईट में मम्मीसाठी खूप मम्मीसाठी खूप डिफिकल्ट क्वेश्चन होणार आहे काहीच. तुम्ही पण लक्ष द्या आणि मम्मी तुम्ही पण लक्ष द्या. तर माझा प्रश्न असा आहे की आता आपण मुंबईला चाललोय राईट. तर मुंबईला आपण चाललोय तर तुम्ही सगळ्यात जास्त एक्साइटेड कशाबद्दल आहे, शरूचा बर्थडे की पप्पाचा बर्थडे? लवकर सांग. दोघांच पप्पा आलं होतं पप्पा आलं होतं. पप्पा आलेलं होतं तोंडात. पप्पा तुम्ही बघत आहे का तुमची बायको किती एक्साइटेड आहे. पोरगीसाठी तर आहेच पण तुमच्या नवऱ्यासाठी जास्त एक्साइटेड आहे. येस. पण गाईज मी हे पण ब्लॉग मध्ये घेऊन ठेवतो की सगळ्यात आधी विश आमच्या सगळ्यांमधनं शरूला मी केले. नाही रात्री करणार होतो पण मला वाटतं ती झोपली असेल म्हणून केलं नाही. सगळ्यात आधी मी विश केलेलं आहे गाईज. ती म्हणत होती ना म्हणत होती ती फोन केला ना, हो केला. म्हणे तुम्हाला काही वाटत नाही जिजूनी मला पहिले विश केलं म्हणे अशी म्हणत होती ती कॉलवर आम्हाला. तिची फेवरेट कॅरेक्टर आहे ती. फेवरेट कॅरेक्टर काय असते बाई, फेवरेट पर्सन तरी म्हणला. Character आहे बाई. कॅरेक्टर काय आहे. शेराप्पा आहे तो, शेराप्पा. तर चला चला, guys, खूप आलं तुम्हाला excited direct. आहे आम्ही. तर डायरेक्ट आता मुंबईला गेल्यावर त्यांना भेटू. तुम्हाला गेल्याबरोबर सर्व तोंड दाखवते मी असं सडलं असेल आणि आम्हाला शिव्या मारत असेल बस. Yes. तो वाला मुवमेंट घेऊ आता डायरेक्ट. तर गाईज आम्ही पोहोचलोय आता इकडे. आम्ही पोहोचलोय. अरे तिला कॉल तर करा कोणीतरी. कॉल कर. अरे नमस्कार. वॉशरूमला गेले गाईज. पप्पा खूप वर्षाचा झालो. थँक्यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे गर्ल. फायनली पोहोचला गाईज आम्ही. पप्पांची रिएक्शन. तर पप्पा आम्ही ना मम्मीला विचारलं कार मध्ये की बाबा तू आज शरीरचा पण बर्थडे आहे आणि पप्पाचा पण बर्थडे पण तू कोणाच्या बर्थडे साठी एक्साइटेड आहे जास्त. तर एकदम लगाय शरीचं नाव पण नाही घेतलं. शरीव तू आता म्हणून तुम्हाला कार मध्ये नाही का आणि कार मध्ये नाही का नाही पप्पांना कपडे द्यावं लागेल आपल्याला वर जायचं आहे पप्पांजवळ कपडे नाही आहे लवकर चला चेतनराव लवकर चला चेतन. अरे इथे लिफ्ट मध्ये आम्ही घुसलो आणि माहितीये का एक सेकंड पण डाबा कुठे करत होते. पण शरू साठी जिजू आहे. बाकी कोणी नसेल पण जिजू आहे. तर गाईज आम्ही फायनली इथे पोहोचलोय. शरूने चॉईस केलाय टेल्स ऑफ तवेरन. तर बघूया कशी टेस्ट आहे. बाहेरून तर काहीतरी वेगळं स्ट्रक्चर वाटतं मला.
किंगचा सिम्बॉल वगैरे आहे तर बघू. शरयूची चॉईस, बर्थडे गर्लची चॉईस आहे ही. तुझ्या मागे काय लिहिलंय? अ लिटिल पार्टी नेव्हर किल्ड नोबडी. पप्पा तुम्ही विश नाही केला? इतकं दोनदा टाकलं ना याच्यावर व्हॉट्सअपवर टाकलं व्हॉट्सअवर टाकलं तोंडात समोर आहे मी हा ना. सकाळी पर्सनली विश करा यार पप्पा. करा आता विश करा, एकमेकांना विश करा तुम्ही. हॅपी बर्थडे. विश यू व्हेरी 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 हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. भाई आम्हाला पप्पांचा विश जास्ती आवडला शरयू. व्हॉट इज दिस? अरे मी पप्पांना सकाळीच केलं, घ्यायला गेली तेव्हा पप्पांनी मला सकाळपासून आत्ता विश केलं आणि म्हणते व्हॉट्सअपवर टाकलं म्हणते दे वेर वेटिंग फॉर दिस मोमेंट की सगळ्यांना दिसला पाहिजे पप्पांनी कसं विश केलं फर्स्ट टाइम विश केलं. ब्लॉग मध्ये. तर गाईज आमचा प्लॅन चेंज झाला आणि आम्ही सेकंड रेस्टॉरंट मध्ये आलो. हॅपी बर्थडे. काल फोन नाही केला माझ्या पण जाऊ दे, सगळ्यात पहिले विश तर मिस केलंय. हो हो लिटरली लाज वाटायला पाहिजे तुला. हिला हिची गोष्ट होता काही. मला ते बोलत होते मी 6 वाजताच करणार होतो पण त्यांना वाटलं की मी झोपली असेल. 12 वाजता राहू दे तुझ्याकडून मला अरे पण मी तर करत असते ना दरवर्षी शरीर. तुझं जाऊ दे ग. दरवर्षी करतो पण यावर्षी काय नाही केलं ते मग काही शिवानीच्या जरा घरी गेली जरा विसरली तू. ते बरोबर आहे. है ना. आय अग्री ऑन दॅट. एका घरी जाते आणि विसरते. हॅपी धन्यवाद. तर गाईज आता आम्ही सडन प्लॅन चेंज केलाय. आम्ही दुसऱ्या रेस्टॉरंटला आलोय. आता कुठे आलोय आपण? द अप्पर डेक. कडे. येस, द अप्पर डेक मध्ये अप्पर आणि आकाशच आकाश आहे. बढिया वाटतं जागा यार, मस्त वाटतं. बसलो ते आवाज वगैरे पण भरपूर होता ना डिच्ची. छान तर वाटत आहे. आणि सगळे असे हे होते यंग. यंग तुला मोठ्या क्राऊड आता तुझं वय झालं की तुला कसं वाटत मला असेल. वाटलं वर रूफ आहे, वर रूफ नाही. वर रूप पुढे पप्पा स्काय आहे स्काय. काय आकाश लक्षातही नाही आलं. मी इथे केक फॅक्टरी मध्ये आलेलो आहे आणि म्हटलं शरीवनी एवढा सुंदर ड्रेस जो घातलेला आहे त्याचं काहीतरी हे व्हावं. आणि मॅचिंग. आणि दोघं ट्विन करत आहे. ऑलवेज फॉर लाईफ. आणि असं नाही की आपण ठरवतो ही मला कधीच ट्विन नाही करत बरं. आणि आपण नेहमी करतो. आपण नेहमी करतो. एक तर आमचं कापड सेम असतो, कलर सेम असतो किंवा काही पीआयपी गाणं चालू केलं नाही मला माझा असाच चेहरा दाखवायचा. असा तो नको भाई प्लीज. मी पडतो. चला 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 केक रिव्ह्यू अबाउट दॅट अपर डेक. सगळे भाजी Starter. गोड केलं होतं त्यांनी. स्टार्टर स्टार्टर ठीक वाटलेलं. स्टार्टर चांगलं होतं पण भाजीच गोड होत्या आणि आपल्या विदर्भाचे आहे म्हटल्यावर आपल्याला थोडस भाजी खूप तिखट जास्त पाहिजे. गोड होती यार. मला नाही आवडलं जेवण. काय काय चॉईस करतो बर्थडे गर्लला घेऊन आले तिथंच केक काहीतरी ट्राय तर करू शकतो. अरे पण कुठला चॉईस? हा चांगला वाटतं मला ऍक्च्युली. घेऊ शकतो. हे चांगला तर वाटतंय काय. ड्रेसलेचेस ते आपण इकडे खाल्ले जायचं नाही. मॅग्नोलिया आलिया भटचा तो थोडे नाही का? तोच आहे ना. नाही आहे, ड्रेसलेचेच नाव आहे actually. नाही आहे, तो नाही आहे हा. आपण तो वेगळा होता भाई. खाल्ला होता माहिती आहे? वेगळा तो होता पण हा टाईप त्याच्या टाईप मधला हा, आहे. मी गुगलवर यूज बघितले, मस्ट ट्राय प्लेस म्हणतोय. हा ना. तर ते यातलं ठीक. कुठलं? माहित नाही रे काय घेतलं. सांगा तुम्हाला काय पाहिजे पप्पा? कोणती बाईक? व्हॉट यू वॉन्ट? यू वॉन्ट सम चॉकलेट्स इन लाईफ? त्याच्यामध्ये हा वाला. क्लासिक ड्रेसलेचेस. तर हा झालाय आमचा चॉईस. ते केक सोबत फायनली बिचारीला काहीतरी भेटलंय स्वीट्स. तिच्या बर्थडेच्या. कसं वाटलं तुला? छान. कुठला आवडला जास्त? बर्थडे पप्पांना. मला बिस्कुट आवडतो म्हणून मला हा आवडतो. हा I love biskut. Happy birthday to you. तर गाईज आम्ही आता वापस आलेलो आहे आणि चेतन असा का वागतो आहे, असा का करतो आहे? व्हॉट इज दिस बिहेवियर चेतन कालोडे? डोकं दुखत आहे. नाही मला मस्त झोप नाही आली. अबे लागत पण नाही. बे, पाय टाकलाय ना यांनी. What is this? जे मी फोटो काढले ते डिलीट करू का? No. ते जिजूंच्या मोबाईल मध्ये. तर मी तिला देईल चेतनच्या ना फोन मध्ये असलं काय मी डिलीट करून काय टाकणार. म्हणतात एक काय मी देईल तिला बरोबर. गो. चला गो झोपा आता. झाला शर्वीचा बर्थडे, पप्पाचा बर्थडे झाला. सी यू नेक्स्ट इयर नाव. तर गाईज आता आमचं झालेलं आहे बर्थडे सेलिब्रेशन हा ब्लॉग झालेला उद्या आहे. कंटिन्यू राहणार हा guys. तर हा ब्लॉग उद्या कंटिन्यू राहणार की उद्या आम्ही असं काय असंच करणार नाहीये, ऑफिस वगैरेच करू. आणि yes, उद्या भेटू तुम्हाला उद्या. इग्नोर हिम. सोबोगल. सोबोगल. यू आर सोबोगल. नवीन नाव तुझं सोबोगल. तुझं ग. त्यांचं तोडकाचं झालं होतं. बिचाऱ्यांना बोलत नको तू. ए सोबोगल.
तर गाईज दिस इज आहे डे 2 इन मुंबई आणि आता आम्ही निघालेलो आहे पप्पा आणि शरीवची बर्थडे शॉपिंग करायला. गाईज लवकर दाबा पी. दाबलेला आहे, मला वाटलं लाभलेलंच नाही आहे. नवीन तर दिवस नवीन स्टोरीज. येस, तर आता आम्ही फुल ऑन रेडी झालेलो आहे. तर आम्ही विचार करतोय जवळपास क्रोमाचा आहे तर तिथेच जाऊ. पप्पासाठी एक फोन बघायचा आहे. आणि जिजू मला गिफ्ट करणार आहे आयफोन 17 प्रो मॅक्स ऑरेंज कलर. हा जो रेझिडेंट शूट होता तोच. मला चालेल. आय डोंट तर आता ब्लॉग्स येणं बंद होणार आहे. हा शेवटचा शरीवचे vlogs येणार आहे. माझे ब्लॉग आता शेवटचे ब्लॉग्स फक्त व्हिडिओ चालू राहणार, मागे काहीच नाही बोलणार. मी लग्नाचे ब्लॉग्स एडिट केले, शरवणे व्हिडिओ काढले हा. आणि काहीच बोलले नाही. मी डायरेक्ट डिलीट केले. तर शरीव मी काय विचार करत आहे की मम्मीला पण एक मम्मीजवळ आयफोन आहे ना, तर आयफोन आपण देऊन देऊ, नाही तर आम्ही घेऊन घेतो आणि मम्मीला एक साधा फोन देऊन देऊ चालेल. काय 20,000 पर्यंत. कशाला कशाला माझा म्हणजे मोबाईल चांगला येतो. अरे पण कशाला पाहिजे तुला आयफोन? पाहिजे. नाही तरी समजत सगळं नाही, समजते फक्त मला. कॉल करून हे कसं करायचं ते कसं करायचं विचारत राहते. ते तुला का माहिती. पाहिजे ऍपल का शिवानी. आयफोनच हा. का? जेव्हापासून आयफोन दिला मला एक कॉल नाही उचललाय. हो आता चेतन राव म्हणते आता की बाई माझा एक फोन नाही उचलत. मम्मी आयफोन दिल्यानंतर तर मम्मीला एक 20,000 20 खूप झाले, मला वाटतं 10,000 पर्यंत एक फोन देऊन देऊ. काय वाटतं? माझा मोबाईल आहे तो चांगला आहे. जिओचा येते तो कीपॅड वाला हो तो देऊन देऊ. बटनाचा 1500 वाला. हा? काय तुला आयफोन का पाहिजे? लेफ्ट ऍपल आहे ना, ते ऍपल पण त्याच्यावर म्हणून सरळ 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 सरळ. ऍपल आहे की नाही, हा. म्हणून मला पाहिजे तो मोबाईल. समजत तुला काय सगळं नाही. समजते मला. काय म्हणत असते त्याला? काय म्हणत असते? काय नसतं. ते नाही येत आता मला. माय लाईफ माय रूल. हा डोंट अंडर एस्टिमेट. कल्पना उल्हाने. कल्पना विलासराव बोलला नाही. तर गाईज मी आज पहिल्यांदा चष्मा लावून फिरणार आहे, कारण की माझ्या डोळ्यांमधनं 2-3 दिवस झाले कंटिन्युअस पाणी येत आहे. म्हणून मी विचार केला की एक माझ्याकडे दिवस. ड्रॉप आहे, तो ड्रॉप टाक. मला पण मध्ये इन्फेक्शन झालेलं डोळ्याला, पाणी वगैरे येत होतं. हो का? मला तो तर drop मला दे असं वाटतं तिचा ड्रॉप मला माझ्या लावावा पण लागेल. डोळ्यातून पाणी त्याच्यामुळे निघालं. आज तुम्हाला मी अशी चष्मा तुझ्यासाठी नाही दिसणार आहे. या तर डोळ्यातून मला पाणी नक्की टाकून सांगा. पाहिजे ना मी. नाही पण तुझ्यासाठी काय आहे. नक्की सांगा काय. नक्की काय सांगा नाही की मला चष्मा चांगला दिसतो की नाही दिसत. एकदम चांगला दिसतो चष्मा, लावला पाहिजे. आपल्या डोळ्याची काळजी आपणच घ्यायला पाहिजे. लेक्चर नको देऊ मम्मी, म्हणून तुझा आयफोन तयार ठेव चष्मा- तू काढून बाहेर. नाही आणलाच नाही मी. आणला आणला, या पर्स मध्ये ठेवलंय तिने. आणलाच नाही मी. देऊन दे मग ही पर्स. नको. ही पर्स देऊन दे आम्हाला. ए बाई, दे ग. कुठून जाईल ना. कुठून जाईन. प्रॉब्लेम तुझ्या लाईफ मध्ये. प्रॉब्लेम काय तू असं ट्रीट करता की मीच तुझ्या लाईफचा प्रॉब्लेम आहे. हा आहे तू. व्हॉट इज दिस. अहो आयफोन पुढे बॅग तू किती भारी आहे बघ. बॅग. हे मोचीवरनं काय घ्यायचं का शरूसाठी. हो बॅग तो बॅग. कुठे बॅग्स. 1 लाख बॅग्स खाली घरी पडलेल्या आहे बे शिवानी. होय शिव, 1 लाख बॅग ऑलरेडी खाली घरी पडलेल्या आहे म्हटलं. तर आपल्याकडे वेळ नाही आहे पटपट करायचं. हा मग तेच ना. त्या परत काढ बरोबर. मला क्वालिटी टेस्ट करायची आहे त्यावरून. शरयू शरीरचे इतके बढिया मोमेंट्स आहेत ना ब्लॉग मध्ये. तर गाईस एवढं सगळं डिस्कशन झाल्यानंतर पण आमचा मोबाईल झाला आणि हे फायनल. आम्ही अमेझॉनवर बघितलं तर आम्हाला 4,500 कमी पडत आहे. हा. तर आता आम्ही विचार करतोय की अमेझॉनला जाऊ आणि Amazonवरनंच परत जाऊ. सेम मोबाईल घरून ऑर्डर करू. घरून ऑर्डर म्हणजे आम्हाला इथे येऊन काही फायदाच नाही झालेला आहे. नाही झाला ना हा, झाला फायदा. म्हणजे मोबाईल decide बघायला झालं आलो, की फील कुठला- केला की मोबाईल कसा दिसतोय म्हणून फील केलंय. हा फील झाला. तर मला वाटतं चांगलं आहे. आणि तू चष्मा आम्ही लाव ना पहिले चष्मा लाव ना मस्त दिसतोय चष्मामध्ये. तर आम्ही पहिले OnePlus बघत होतो, पण OnePlus मध्ये सध्या इतकं काही चालू आहे म्हणजे की ते रेषा वगैरे येतात, तर आम्हाला रिस्क नव्हता घ्यायचा. तर म्हणून आणि थोडा बजेटच्या वरती पण चालला होता. Budget इट्स लाईक वरती. 27,000 पर्यंत येत होता. 27-28 आमचा 20-25 पर्यंत बजेट होता. घ्यायला प्रॉब्लेम नाही आहे, पण पप्पा एवढं हेवी नाही हा, यूज पप्पा- करत. त्यांचा यूज एकदम बेसिक आहे. तर म्हणून आपण म्हटलं की त्यांना जसं जे पाहिजे, त्यांना कॅमेरा क्वालिटी चांगली पाहिजे, तर Vivo मध्ये चांगली मिळत आहे. तर ओप्पो फायनल केलाय आम्ही. विवोच येते माझ्या तोंडात. चला गाईस. शिवानी, तर फायनली आमचा मोबाईल फायनल झालाय गाईस. आम्ही असंच टाइमपास करत करत विजय सेल्स मध्ये आलो होतो आणि विजय सेल्स मध्ये आम्ही तोच मोबाईल जो ऑनलाईन घेणार होतो तोच आम्ही इथे ऑफलाईन केलेला आहे बुक. पप्पा
आम्हाला आजच द्यायचं होतं गुढीपाडव्याच्या दिवशी पप्पांना आजच आम्हाला फोन द्यायचा होता. फायनली भेटले पप्पांना हँड ओव्हर करतो. 1000 रुपये जास्त एक्स्ट्रा देऊन 1000 नाही 1500 रुपये दिले. 1500 रुपये एक्स्ट्रा देऊन Yes. पप्पा तिच्याकडे तुमचा वाढदिवस बक्षीस भाई शरयू तू पेमेंट करणार आहे का? डुईंग हेल्प. आमच्या दोघांकडनं तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि वाढदिवसाचं गिफ्ट. धन्यवाद धन्यवाद मंडल आभारी आहे. अशीच प्रगती करा. पेमेंट आता आम्ही शरीर पे करणार आहे. मी एकदम अशी जवळ होती. मग काय guys? ये बंदा प्रेशर में डाल देता है मुझे, पीयर प्रेशर में. प्रेशर में हमारा क्या है? ये फायनली मोबाईल घेतला आहे पप्पांनी. बढ़िया सर एक नंबर. आर्टिस्ट. गुड मॉर्निंग गाईज. आणि आज आहे आमचा डे 3 इन मुंबई. इन मुंबई. तर आम्ही काल जास्त नाही काही घेऊ शकलो कारण की आम्ही मोस्टली घरी बिझी होतो, ऑफिस वगैरे केलं आणि आम्ही काहीच केलं नाही. फक्त इव्हनिंग थोडं माझ्या बहिणीच्या मुलाला भेटायला गेलेलो. तर खूप मजा आली, मस्त मस्त वाटलं त्यांना भेटून. आणि यस अजून काय आता आम्ही चाललो. तर आजचा दिवस आम्ही सकाळी सकाळी निघालेलो आहे आणि आम्हाला जायचं आज माझ्या फ्रेंडकडे. तिचं आम्ही लग्न मिस केलं होतं. तर आता म्हणजे असं खूप होतं लोकांनी म्हटलं की त्या दिदीचा लग्नाचा ब्लॉग पण टाका, पण आम्ही अटेंडच नाही केलं तर आम्ही लग्नाचा ब्लॉग कसा रसिकाकडे टाकणार? जातोय आम्ही. म्हणून ती इथनं ठाण्याला राहते. तर आता आम्ही तिच्याकडे चाललोय. लग्नानंतरची ही तिच्या घरीची फर्स्ट भेट असणार आहे. तर तिने पूर्ण तिचं घर वगैरे सेटलअप केलेलं आहे. ती आमच्याकडे खूपदा आलेली आहे. आमचं घर मग तिला पण असं बघून खूप छान वाटायचं की अरे तुमचं घर सेटअप वगैरे झालंय. तर आता तिचं सेटअप घर बघायला आम्ही चाललेलो आहे. वी आर एक्साइटेड. आम्ही काही तिला मदत नाही करू शकलो. कशाला? कारण की ती मुंबईला होती. मुंबईला सेटल झाली आहे, म्हणजे शिफ्ट झाली आहे कारण की दोघांचे पण जॉब मुंबईला आहे. तर आता फर्स्ट टाइम तिच्याकडे जातोय. एक्साइटेड. आपली एवढी जुनी मैत्रिणीचं लग्न झालंय आणि तिच्या घरी आम्ही जातोय. तिचं पूर्ण संसार बघायला काइंड ऑफ. कसं चालू आहे? राज एकदम व्यवस्थित काळजी माझ्या घेतोय की नाही? मैत्रिणीला खुश ठेवत आहे की नाही ठेवत आहे, हा, तर ते ते सगळं बघायला आम्ही चाललोय. जातोय. ऑब्व्हियसली ठेवत आहे, तो खूप चांगला पोरगा आहे. तर येस आता आम्ही बस पोहोचू. आता आम्ही होतो सी वुड्सला ना. आम्ही होतो बेलापूरला होतो. आता इथून जाणार आम्ही ठाणे, म्हणजे 1 तास परत आम्हाला ट्रॅव्हल आहे. तर येस मग आम्ही दिवसभर तिथे असं बढिया स्पेंड करू मस्त आणि काही काही छान गोष्टी तुमच्यासाठी कॅप्चर करू. तर बघत राहा. तर गाईस आम्ही रसियाकडे पोहोचलोय आता आणि ही बाई तेव्हापासून या इथेच टेडी बिअर जवळच बसली आहे. म्हणत आहे की तुझी आठवण मला येत नाही आता. काय ढोलू ना व्हायचं. रसिका इज ऑल्सो हिअर. हाय रसिका. हॅलो. नाही तुझ्या याच्यामध्ये म्हणून दाखव मला. हॅलो हॅलो शिवानी तसं म्हणते ना तू. 1 2 गो. 1 2 3 गो. अरे ती त्या आवाज मध्ये बोलतो हॅलो शिवानी हाऊ आर यू. ए बोलून दाखव ना इकडे. तर ही तेव्हापासून इथे बसले गाईस. शिव व्हॉट इज दिस? हा तो सगळे काम तो फक्त तुला हक देणार, बाकी सगळे काम करून नाही देणार तो. नाही देणार तुम्हाला सगळे आम्हाला त्याला सावलीत झोपू तुम्हाला कोणाचा फ्लॅट करून टाकलेला. ए पण बोलून दाखव ना तू पहिला. इकडे ये ना भाई. केअर घेणार, मला असं पॅम्पर करणार हे सगळं करणार. ढोलू गाडी चेतन एक दिवस घामायला कळेल. मी चाललो आताच हिला सोडून चाललोय. मी लगेच निघतोय. का? ढोलू आला ना आता लाईफ मध्ये हिच्या. नाव देर इज ढोलू. पण तू दाखव ना भाई. तू बोलून ना. ओय तू वेलकम तर कर यार मला. हळूची तू. अरे एकच लाईन का भाई. कम ऑन यार. आवर क्राउड इज वेटिंग. आवर फॅमिली इज वेटिंग. आवर फॅमिली इज वेटिंग यार. लेट झाला हॅलो म्हणायला. तू येऊन बसला अर्धा तास झाला. तो काम करायला वायफाय पण भेटणार. वायफाय पण भेटला आता. चलो जल्दी बाजू थोडी देर बाद. तर मी बोलतो गाईस. असं रसिकाचा आवाज मी काढतो. ठीक आहे. हॅलो शिवानी हाऊ आर यू. Doing good. You're loving the ढोलू vibes. चला गाईस तर आता आम्ही टाइमपास करूया मस्त. काय केला नाश्ता ग?
ढोकळा गाईज, ढोकळा. येस, यू हॅड इट राईट. ढोकळा गाईज. 10-24 मस्त आम्ही करूया आणि टाइमपास करूया. छान फ्लॅट आहे तुझा बाय द वे. एक नंबर फ्लॅट आहे भाई. मस्त फ्लॅट सेटअप केलाय. येस, बढिया फ्लॅट. हा टेबल थोड़ा जाना, वो लाइट लगेगा शाम को लगेगा. शाम को लगेगा. येस, बाकीचं सेकंडचं सेटअप व्हायचं आहे. मस्त झालंय. होतच नाहीये. मस्त झालंय. तर काल गाईज आम्ही रसिकाला फोन, मी पहिले बॅक स्टोरी सांगतो. काल आम्ही रसिकाला फोन केला होता आणि आम्ही पहिले तिला वायफाय बद्दल विचारलं होतं. ठीक आहे, आमचं असं होतं की वायफाय पाहिजे होतं. मी हिला गमतीमध्ये जोक मारला बरं की सगळे हसायला पाहिजे की रसिका आय विल ऑल्सो नीड AC. डू यू हॅव AC? मी तिला बोललो की तू जिथे झोपते तिथे नाही राहिली तरी चालेल, पण मी जिथे बसेल तिथे राहिली पाहिजे. तर या पोरीनी गावभर सांगून दिलेलं आहे गाईस. या पोरीनी गावभर सांगून दिलेलं आहे की चेतन, मी गावांना सांगितलं माझ्या नवऱ्याने आम्ही बोलत होतो तेव्हा त्यांनी ऐकलं. राज व्हॉट इज दिस यार. तुला तर मी चांगला मनुष्य समजलो होतो भाई. यू आर अ गुड ह्युमन. मग अभिषेक वगैरे रोज तर कॉल असतोच करता, पण तसा रात्री कॉल झालेला ना तेव्हा तो म्हणे अरे रे अभी तो पहले ऐसा हुआ है. उसको आने दे, उसको बाहर ही बिठा दे बोले. बाहर ही बिठा है भाई. ये देखो बाहर ही बिठा है. बाहर है, हॉल में बिठा है भाई. बाहर ही बिठा है भाई. ढोकळे झाले रेडी. पूर्ण मला पूर्ण ठीक आहे ना, एवढं काय एवढं सगळं मला नाही. दोघांना एवढं माझ्या राहते नुसतं. आणि दुसरा आहे केक सारखंच दिलं भाई. थँक्यू रसिका. थँक्यू रसिका. सी गाइस, सी आय लव्ह. This is the accent. दिस इज द ऍक्सेंट. We are talking about. येस. चला आता खाऊया, भूक लागली चेतन. येस, चलो. चलो. आम्ही इकडे मला वाटतं अर्धा तास झाला असेल पोहोचलो आणि ही पोरगी इथेच आहे. इथेच पडून आहे ही अशी. आणि म्हणत आहे की आता मला तुझी गरजच नाहीये. आय हॅव काय पोंडू ढोलू डोंडू ढोलू गोंडू. ढोलू यायचं का? हा. उगाच. आणि आता नेक्स्ट स्टेप माहिती आहे गाईस तुम्हाला, ही मला हा पूर्ण आपल्या पण खरी पाहिजे शेत नाहीच असणार आहे नेक्स्ट स्टेपची आता. तर गाईस आमची झाली आता फूड प्रिपरेशन, लंच प्रिपरेशन चालू. आमची गाईस मी एवढा हेल्प केले यांना. हे सगळं जे कापून दिलेलं आहे सगळं कापून मी दिलेलं आहे रसिका. हो म्हणतो फक्त. बरोबर ना? हा हा भाई कांदे वगैरे मी कापले भाई. असे असतात मुली असंच असतात. तर तुम्हाला हेल्प केला तर तुम्ही नाही म्हणतात. मुली या खऱ्याच असतात. म्हणजे तुम्ही मुली नाही, जे बघत असतील हे दोन मुली, ह्या दोन मुली अशाच आहे. त्यांना हेल्प केला तरी नाही म्हणतात. मुली या खऱ्याच हे जे असतात. तुझ्याकडे माझी पोळी जळलेली आहे त्याच्यामुळे हे तू खाणार आहे मग जळकी पोळी. तूच खाणार तूच आहे. खाणार आहे. हे तुझ्यासाठी आहे. तर गाईस रसियाकडे आमचं फर्स्ट लंच. याशी के BTS भाई लोग. येल्लो आउटफिट, पण येल्लो तेच बोलतोय, लाईट. डोकं पूर्ण मध्ये आले. हे अर्धा शॉट हा घेऊ आणि अर्धा आपण तू खाताना जाऊ. असं घे, असं घे. भाई लोग ये थोड़ा घर पहचाना हुआ लग रहा है क्या? ये कॉर्नर ये कॉर्नर, ये विंडो, ये सब कुछ, ये देवघर. याशी इज हियर गाइस. किती दिवसानंतर महिन्यानंतर भाई, जानेवारी नंतर. एक तास झाला, शिवानीला नाही घेऊन आला. काय सो यार? सॉरी गाइस. ठीक आहे रे, काही लोकांना काम इम्पॉर्टंट असतात, काही लोकांना भावकी इम्पॉर्टंट असते म्हणून येस तो आला घरी. येस. तेच, समजलं ना शिवानी. तर आता आम्ही इथे थोडे मजा करणार आहे. आम्ही इथे ठाण्याला आलो होतो. मुंबईचा 3rd दिवस आहे तुम्हाला माहिती आहे. तर आज मला असं वाटलं की ठाण्याला आलोय, जवळच आहोत, तर यशला एक कॉल करतो. आणि नशिबाने आज यश घरी भेटला. याच्या दोन दिवस मी आलो होतो, याच्या आधी पण आलो होतो, नव्हतो आम्ही बट घरी. तेव्हा जमलं नव्हतं आमचं. फायनली गाईस, फायनली. ये. काय नाही यायला ना. हाय ब्रो. मला वाटलं डॉग वगैरे करणार. अबे आपण ते शिवानी अपूर्वानी जस्ट मला डॉग म्हटलेला आहे. बघून घे तू. आपण विलन बनवतो त्याच्या ब्लॉग. नाईस. स्वीट आहे आम्ही फर्स्ट टाइम भेटलोय. काय करत होती तू? 1 तास झाला मला येऊन. काही हो मग मग काय 1 तास झालाय. चलो गाईस, अपूर्वा पण भेटले फायनली. ही पुण्याला येणारती आम्हाला भेटायला, पण आम्ही चाललो मुंबईला भेटायला. बघितलं. शिवानीला पण हाय. येस गाईस, आता गेम नाईट झाली आहे चालू. आमची झालंय उन्हा चालू आता. अरे मधून पावडर ब्लॉग नाही करता. रुक ना भाई, मैं 2x था, 2x में तो गोरा दिखेगा. 4x का झाले.
फोरेक्स दिखा तो दे मेरा है ना तेरे ढूंढना है क्या बोल दूं क्या इस पे है क्या माझी आहे हा माणूस दुनिया चिटर है भाई दिसतच नाही रे मैंने था ए भाई मेरा चांस कब आएगा तेरा कल सुबह ये अब कल तू सुबह जा रहा है 11 बजे जा रहा है हे बघा हे दोघं टीममेट करून हे दोघं सोबत जात आहे मी जिंकलो काही मी जिंकलो आहे चुकून चिडून जिंकला अबे 2 पत्ते तू टाकलेत एका सोबत मी कुठे टाकले तू टाकले कधी टाकले बापरे भाई साहब पहला ही तूने वैसे किया चल 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 इसमें चल 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 के दिखा पत्ता ले चल ले ले एक बे तीन चार पाँच छह आले सात साला फॉर रिटर्न चल साथ कैसे कॉर्ड बोला तो साथ ही आता है ले भाई ले मेरी चांस है और मैंने बोला उनो अभिषेक ये अभिषेक ये क्या है भाई मेहमान आए उनको तो इधर बैठा रहा है और खुद खाना खा रहा है कैसे है रे अभी क्या कैसे है रे एक तो उन्होंने एक तो साले उन्होंने हक दिया तो चीटिंग करके फिर भी हक दिया नहीं मेरा कंसिस्टेंसी है हारने में इसलिए ठीक है कंसिस्टेंसी तो सातत्य देख कंसिस्टेंसी होना चाहिए क्या में भी हो जीत में हो या फिर हार में तो हारता ही क्या अपना हार बस में आधी अभिषेकला दाखव अबे यार भाई 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 एक बार भाई एक बार भाई एक बार अभिषेक गाना लगा था इसका चेहरा आप ब्लॉग में देखोगे डांस पे अभिषेक आपण हळदीचा फोटोशूट नाही करताय तुझे दिस गाइस अभी जो डांस देखा वो इसका है भाई एक बार लाइव एक बार भाई एक बार लाइव एक बार एक बार चल मैं गाता तेरे साथ चल मैं गाता तेरे साथ ठीक है डन डन अरे बट अपन जा किधर रहे अभी इतने रात को आइसक्रीम खाएला ए, मॅडमची रिक्वायरमेंट किधर जा रहे अभी कुल्फी किधर जा रहे कुल्फी स्पॉन्सर्ड बाय रसिका अभी हम जा रहे किधर खाने को हैं? हमारी स्पॉन्सर है रसिका की तरफ से ए साइड से जाओ रे अभी ब्लॉग चालू नहीं तो साइड से जाओ रे गाइज आपको भी आइसक्रीम खाने होगा ना तो आना होगा ना खाने आओगा दोस्ती करना पड़ेगा ले वो रात के 12 बजे के बाद मैं तोतला हो जाता हूँ हमारा ये भी ब्लॉगिंग स्टार्ट करने वाला है यस डू फॉलो इस चैनल सब्सक्राइब करना ना गाइस चैनल को अनसब्सक्राइब करना और ब्लॉक करना है मुझे रिपोर्ट करना क्या ले रहे हैं हम लोग भाई मैं तो ले रहा है गुलकंद और केसर पिस्ता भाई दो ओजी क्या गुलकंद और पान केसर पिस्ता केसर पिस्ता बेस्ट देख देख आधा आधा मिलता है ना इधर हाँ ये खरबूजा का खरबूजा है ये गुलकंद ये ले रहा है क्या क्या ले रहे हैं नहीं मैंने खरबूजा पान 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 कुछ भी लेता है यार ये खरबूजा इधर सबसे युनिक फ्लेवर युनिक नहीं है भाई इथे आम्ही आलोय आईस्क्रीम खायला एवढा लेट नाईट काहीतरी युनिक आहे याच्यामध्ये कुल्फी काय याला काय म्हणतात डिश मध्ये कुल्फी आहे कुल्फी ऑन डिश तुला कुठला आवडला तुमको खाने का है खरबूजा आणि मला पिस्ता जास्त आवडला यार. और ये आवडला ब्लैक कलर ब्लैक करंट नहीं ये अभी मैं मिक्स कर रहा है दोनों खत्म हो जाएगा दे दिया क्या अभी उसकी भेल बनेगी हाँ अभी उसका भेल बनेगा इधर अभी ये कुल्फी का बनेगा
रडू नको. तुझीच आहे बासरी. हे लोक काल रात्री किती 3-4 वाजता झोपले गाईस आणि मी 12 वाजता. तर गाईस आता आम्ही झालोय आता चाललोय कुठे आपण डोसा खायला. हे इथे इंडियाचा वर्ल्ड फेमस डोसा आहे म्हणजे इकडे. हा? रात्री 3 वाजता इडली होती का? 4 वाजता भेटते. अच्छा. पण आता इंडियाचा सेकंड वर्ल्ड फेमस डोसा गाईस यांच्या एरिया मधला इथे चाललोय आम्ही डोसा खायला. आता बघूया. बढिया एरिया हा बढिया एरिया एकदम पीसफुल आहे. तुम्हाला दाखवतो बघा इकडून बघा. तुम्हाला आयडिया आलीच असणार की मस्त झाडं आहे. हा एकदम बढिया छोटे छोटे घर आहे. नो मोठी मोठी बिल्डिंग्स. बढिया वाटत आहे एक नंबर. आणि हवा पण एकदम फ्रेश आणि थंड वाटतं काय शिव? येस मुंबईमध्ये फॉर अ चेंज मुंबईमध्ये थंड वाटत आहे. भाई मला हे टपरीवाले डोसे खूप जास्ती आवडते यार. हे टपरीवाले नाही हिला रेस्टॉरंट वाले आवडते. हे अन्ना डोसावाली आहे आणि मी टपरीवाला आहे. आता तिथे जायला वेळ नाही. हे मार क्यों रहा तू उसको? अभी तू मेरे को मार. अभी तू मेरे को मार. आम्हाला भेटतंय ना मारायला. अरे आम्हाला भेटतंय ना मारायला. अबे एडा आहे का एडा? हे इथं छोटा मंदिर राहते ना बे. भाई हिला आहे ना इथे तर हे मुलींना राहते. तुला पण तिथेच आहे. मला इथे दिसत नाही भाई. ते मारलं की मग आवाज येतो बरोबर. रे मारतो टपरी. काय काऊन बे डोसा करतो? मला ऑनियन टप्पा पाहिजे. शरयू मला काय भेटणार आहे पण तुला वॉच घेऊन देणार. मला काय भेटणार भाई? आम्हाला काय भेटणार? वॉचचं रिटर्न गिफ्ट काही तर दे 5-6 हजारचं. छोटी हा छोटे काय छोटे छोटे लोक किती मोठे मोठे कामं करते आणि तू आम्हाला गिफ्ट नाही देशील. व्हॉट इज दिस भाई? गाईज आम्ही आलोय मॉल मध्ये आता शेरूचं गिफ्ट घ्यायला. कुठल्या मॉलला आलोय? सीवूड्स मॉलला. गाईज शॉपिंग आम्ही शेरूची करायला आलो आणि शिवानी बघा इकडे ती शॉपिंगला लागले. आपको भी चूना लगने वाला है, फिर से चूना लगेगा. दोनों चुने वाले मिले मेरे को. काय रे चुना? फ्री. बाय वन गेट वन. इथे पण बाय वन गेट वन. गेले की लहान बहीण फ्री. इथे पण बाय वन गेट वन. हे बघा स्टाईल मारते इकडे पोरगी बघा. दुरून घालून आला काय फरक पडतोय? बघा मॉडेल बघा. अगं पण हा अरे हा आणि हा सेमच आहे ना. तिचा आधीचा सेमच आहे. जा दुरून सरवलं जा थोडा अजून तू कर. बाहेरून ये बाहेरून आहे ना. हा शिवता नाही आवडला. चांगला वाटत आहे बाकीच्या पेक्षा. तर गाईज मी माझ्यासाठी चष्मा बघत होती आणि माझ्यासाठी चष्मा बघणार आणि चेतन साठी चष्मा नाही बघणार हे कसं होऊ शकते? हा तू तर घेणार नव्हता. बकवास मस्त आहे भाई बढिया वाटतं. तर गाईस आम्ही फायनली आता मुंबई सोडतोय. आम्ही फायनली ट्रॅव्हल बॅक करणार. पर्सनला बाय बाय बोलतोय. फेवरेट कॅरेक्टर पर्सन नाही कॅरेक्टर फेवरेट कॅरेक्टर. जिजूनी डायरेक्ट कॅरेक्टर्स बनवून टाकला. लिटिल वन आहे माझा लाईफचा फेवरेट कॅरेक्टर. बघा लिटिल वन. चल बाय गाईस. जिजू मॅचिंग. भाई ऑब्झर्व नाही केला आपण. Shit. परत ब्लॅक आणि हे बघ ब्लू सेम भाई. एवढा हा माझ्यासोबत एक नाही second थांब. करत विनिंग तेवढा शरीर सोबत विनिंग. आणि आम्ही ठरवत पण नाही. आम्ही ठरवत Random पण घेऊन जातात नाही. मला लक्षच नाही आपलं माझं हे. पण आता मी याच्यात बघितलं तर ब्लॅक ब्लू दिसलं मला. तू शिवानी बॅक कॅमेराने थोडंसं दाखवते का आम्हाला नाही. हो हो जा. नो चालेल. लोक यांचा व्हिडिओ काढायला लावत आहे मला. हो ब्लॅक ब्लॉग बघा. वा वा वा. बघितला आपण बघितला सेम. करा हे कर. ते फोटो काढून घ्या ठीक आहे. बॉन्डिंग समजू शकते का आमची? ठीक आहे एक फोटो काढून घ्या. चालेल. तू आमची काढले फोटोज. अरे, बाय चला. बाय हार्ड बॉन्डिंग आमची. आम्ही विचार पण नाही करत इतका. तरी आपलं मॅच. नाही बघ ना भाई एकदम ब्लॅक नाही ब्लू भाई. हो भाई हो. शूज पण सेम पाहिजे होते का? एवढं तुझ्याकडे तेवढं पण नाही. चला बाय. एक फोटो काढ ना. भाई आम्ही बाहेर गेलो तरी डाएट फॉलो करतोय. सबवेला खातोय आता. मल्टीग्रेन घेतलाय आम्ही ब्रेड. तू काय घेतलाय? रॅप चिकन रॅप. सॉरी चिकन नाही व्हेज रॅप.
आणि मी घेतलाय चिकन सबवे. मी आहो ना शिव, डोंट वरी. मी खाणार ना, मी खाणार भाई. तुला जाणार नाही तेव्हा खाणार ग, बाकी तू खाऊन घेशील. बोला आता सॉस सांगतोय गाईस, आता सॉस सांगतोय. तर गाईस या मुंबई ट्रिपला मी एकदम बरोबर प्रोटीन फॉलो केलं शिव. माझे सगळे प्रोटीन दिवसभरात कम्प्लीट झालेले आहे. आज पण मी डाएट वालाच खातोय. बेस्ट हेच करायचं आपल्याला प्रत्येकदा आपण जेव्हा फिरायला जातो तेव्हा प्रोटीन कम्प्लीट झाला पाहिजे. स्टेप बाय स्टेप गाईस. वर्कआउट तर ठीक आहे, मिस झालं 4 दिवस, बट प्रोटीन झालंय. आता फटाफट आम्ही रॅप खातो आणि पप्पांना लस्सी पाहिजे म्हणतात. मिसळ पाव खाल्ला मी, मिसळ पप्पाने खाल्लाय मिसळ पाव एकदम झणझणीत तिखट, डायरेक्ट तिखट सावजी मिसळ पाव. मम्मीने काय खाल्ला? वडापाव खाल्लाय. मिसळ पाव. येस, यांचं डाएट चालू आहे वडापाववाला, आमचा चालू आहे सबवेवाला. ओके गाईस.